नमस्कार मित्रांनो, मी राजीव गोसावी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। मित्रो, कालच मी मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा चित्रपट पाहिला। कसा आहे हा चित्रपट हे सर्व मी आपल्याला सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा। या चित्रपटाचे दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी याच्या अगोदर अनेक चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं, जसं की हरिश्चंद्राची फॅक्टरी, त्याचप्रमाणे एलिझाबेथ एकादशी, वाळवी, नाच गं घुमा आणि आता मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी। मित्रांनो, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा चित्रपट 2001 साली याच नावाचं म्हणजे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी याच नावाचं एक नाटक आलं होतं आणि त्या नाटकावर आधारित हा चित्रपट बनवण्यात आला आहे। या चित्रपटामध्ये 1942 चा काळ, स्वातंत्र्यपूर्व काळ दाखवण्यात आलेला आहे। दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील ऐतिहासिक पात्र हिटलर आणि चर्चिल हे बोंबिलवाडीमध्ये काय येतात, कसे येतात, त्यानंतर काय धमाल मस्ती होते ते या चित्रपटामध्ये आपल्याला पाहता येईल। अनेक कलाकारांनी या चित्रपटामध्ये भूमिका साकारलेल्या आहेत। त्यामध्ये हिटलरच्या भूमिकेत अभिनेते प्रशांत दामले, चर्चिलच्या भूमिकेत आनंद इंगळे, बबन ही भूमिका मनमीत पेम यांनी अत्यंत उत्तम केलेली आहे। पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत अद्वैत दादरकर, शिपाईच्या भूमिकेत गणेश मयेकर त्यांनी या चित्रपटामध्ये धमाल आणली। त्याचप्रमाणे वैभव मांगले, गीतांजली कुलकर्णी, रितिका शोळतरी, सुनील अभ्यंकर, प्रणव रावराणे, दीप्ती लेले आणि इतर कलाकार या चित्रपटामध्ये आपल्याला पाहता येतील। या चित्रपटामध्ये सर्वच कलाकारांनी काम उत्तम केलेलं आहे। सुट्टीचा दिवस असल्यामुळे मी जेव्हा चित्रपट पाहायला गेलो तेव्हा चित्रपट हाऊसफुल होता। प्रेक्षक म्हणून हा चित्रपट मी ज्यावेळेस पाहतो तेव्हा मला असं वाटतं की ज्यावेळेस आपण एखादं नाटक पाहतो आणि त्या नाटकाचा चित्रपट ज्यावेळेस बनला जातो त्यावेळेस काही उणीवा, काही त्रुटी राहणं स्वाभाविक आहे। नाटकाचं रूपांतर चित्रपटात होतं तेव्हा आवश्यक काही बदल असतात, त्या बदलाची अपेक्षा चित्रपटामध्ये असते। जे आपण नाटकात दाखवू शकत नाही ते चित्रपटामध्ये दाखवता येतं। जवळजवळ चित्रपट 100 मिनिटाचा आहे, पण माझं मत आहे की आणखी काही मिनिटं वाढले असते तरी चाललं असतं। पण काही संदर्भ प्रत्यक्षपणे चित्रपटात दाखवायचे होते, ते दाखवण्यात आले नाही। ते दाखवण्याचा प्रयत्न खरं तर करायला हवा होता असं मला वाटतं। ते जर दाखवले असते तर मला वाटतं चित्रपटामध्ये आणखी मजा आली असती। मध्यंतरापूर्वी हा चित्रपट थोडासा स्लो वाटतो, पात्रांची ओळख ही होईपर्यंतच मध्यंतर होतो। पण मी आपल्याला सांगतो, मध्यंतरानंतर या चित्रपटामध्ये खऱ्या अर्थाने मजा आली। मला आपल्याला विशेष सांगायचं या चित्रपटाबद्दल की चित्रपटाचं पार्श्वसंगीत फार उत्तम झालेलं आहे। उत्तम म्हणजे दुसरा शब्दच नाही, फार सुंदर। चित्रपटामध्ये गाणे देखील आहेत आणि एक शीर्षक गीत तर खूपच सुंदर आहे, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी। चित्रपटामधील विनोद फार चांगले आहेत। मी हा चित्रपट पाहिला, तुम्ही पहा। तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला ते मला कमेंटमध्ये कळवा। मित्रांनो, एक आठवण, मी मागच्याच आठवड्यामध्ये व्हिडिओ बनवलेला आहे, जयप्रभा स्टुडिओ कोल्हापूर। सध्याची स्थिती या स्टुडिओची काय आहे त्यासाठी तो व्हिडिओ मात्र जरूर पहा। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।